मत्ते अध्याय 8 वचन 34 वाचा. मध्ये अध्याय 8 वचन 34 वाचा. 34. तेव्हा पहा सर्व नगर येशूला भेटावयास निघाले आणि त्याला पाहून त्याने आपल्या हद्दीबाहेर जाण्याची त्याला विनंती केली. वाचा. नाही मार्क अध्याय 8 वचन 34 वाचा. मग त्याने आपल्या शिष्य सुद्धा लोकसमुदायाला बोलावून त्यास म्हटले, कुणी माझा अनुयायी होऊन पाहत असल्यास त्याने आत्मनिग्रह करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. हालेलुया. छोटीशी प्रार्थना करून घेऊया या वचनासाठी. देवा, तुला धन्यवाद देतो. आज या वचनाच्या द्वारे जे काही बोलायला आपा तू जे काही या वचनाच्या द्वारे सांगू इच्छिते ते प्रकट कर देवा. आणि वचन देवा आम्हाला समजण्यासाठी या वचनाच्या द्वारे जे काही आपा तू प्रकट करणार आहे ते सर्वांना आम्हाला समजून घेण्यासाठी तू सहाय्य कर देवा. तूच चालव. तुझी इच्छा तुझी योजना आमच्या जीवनामध्ये तू कार्य कर देवा. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो देवा. आमेन. पुन्हा वाचा ते मत्ते मार्क 8 वचन 34. मग त्याने आपल्या शिष्यांसुद्धा लोकसमुदायाला बोलावून त्यास म्हटले, कुणी माझा अनुयायी होऊ पाहत असल्यास थांबा जरा. कोणी माझे अनुयायी होऊ पाहत असल्यास आत्मनिग्रह करावा. आत्मनिग्रह थोडं दोनताई तुम्ही वाचा. त्यांचं बायबलमध्ये थोडं वेगळं आहे. मग त्याने आपल्या शिष्यांबरोबर लोकांनाही बोलावून म्हटले, जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा. आत्मत्याग आहे ना. इकडे तुमच्या बायबलमध्ये काय आहे? आत्मनिग्रह. शब्द एकच आहे, उच्चार एक आहे, शब्द वेगळा. अर्थ वेगळा आहे पण शब्द त्याचा उच्चार वेगळा. हालेलुया. आपला वधस्तंभ उचलून घ्यावा. वाचा ताई, तोंडाताई तुम्ही वाचा ते वचन. आपला वधस्तंभ उचलून घ्यावा. नाही, सुरुवातीपासून असेल. मग त्याने आपल्या शिष्यांबरोबर लोकांनाही बोलावून म्हटले, जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा. बस थांबा. येशू आपल्या शिष्यास बोलावून आपल्या शिष्यास आणि लोकसमुदायाला, हालेलुया, येशूच्या शिष्यांना सुद्धा येशू बोलावतो. आणि लोकसमुदाय म्हणजे येशूच्या आसपास लोक जमलेले असतात त्यांना समुदायाला सुद्धा तो सांगतो की काय सांगत आहे. वाचा ते वचन. लोकांना बोलावून म्हटले, जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो. जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो. अनुयायी म्हणजे त्याचा मागे चालणारा. हालेलुया. अनुयायी म्हणजे त्याच्या मागे चालणारा. हालेलुया. आता लेकरं शाळेत जातात ना. शाळेमध्ये त्यांना एक सब्जेक्ट एक विषय असते. प्रत्येक एक विषय ते एक सब्जेक्ट. सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, हिस्ट्री, जिओग्राफी असं सब्जेक्ट असतात. प्रत्येक सब्जेक्टाला एक शिक्षक येऊन त्यांना शिकवतात ना. किती तास असतात ते शिकवतात. एक सब्जेक्ट अर्धा तास. हालेलुया. अर्धा तासपर्यंत कोण शिक्षक येऊन शिकवतात ना त्यांचं ते मी ऐकायचं. जे शिक्षक त्यांना शिकवतात त्यांचं ऐकायचं. ते मी सांगितलेलं ऐकून व्यवस्थितपणे लिहून घेऊन ते नंतर ते मी परीक्षेसाठी ते मी तयार व्हायला पाहिजे. घरात जाऊन अभ्यास सुद्धा केले पाहिजे. हालेलुया. शिक्षकांनी सांगितलेलं ऐकणं आणि समजून घेणं त्याप्रमाणे करणं. हालेलुया. त्यांनाच म्हणतात शिक्षकांचे अनुयायी कोण? विद्यार्थी. हालेलुया.
शिक्षकांचे अनुयायी कोण? विद्यार्थी, म्हणजे त्यांच्या मागे चालणारे, त्यांचं विद्यार्थीचं मार्गदर्शक शिक्षक ते विद्यार्थी त्यांचा मागे चालणारे. हालेलुया. त्याचप्रमाणे येशूचे अनुयायी, हालेलुया, येशूचे अनुयायी म्हणजे येशूचे शिष्य होते. हालेलुया. लोक समुदायातील लोक सुद्धा, अनेक लोक येशूच्या मागे चालायचे, पण जास्तीत जास्त त्याचे अनुयायी कोण? म्हणजे येशूचे शिष्य. अनुयायी म्हणजे येशूच्या मागे जाणारे, येशूची आज्ञा पालन करणारे, येशूच्या मागे जाणाऱ्यांना अनुयायी म्हणतात. वाचा पुढे. आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व मला अनुसरत राहावे. अनुयायीच्या आत्मत्याग करावा म्हणून सांगितलंय ना ते, त्याच्या अगोदर आत्मत्याग करावा. परत वाचा पुन्हा सुरुवातीपासून. मग त्याने आपल्या शिष्यांबरोबर लोकांनाही बोलावून म्हटले, जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा. बस. अनुयायी होऊ पाहतो त्याने आत्मत्याग करावा. हालेलुया. जे कोण येशूच्या मागे जाऊ इच्छितात, येशूचे अनुयायी होऊ पाहतात, येशूच्या मागे जे कोण जाऊ इच्छितात, त्याने काय केले पाहिजे? आत्मत्याग. हालेलुया. हालेलुया. आत्मत्याग म्हणजे काय?